त्यापासून आपल्याला पुढचे प्रश्न निर्माण करता येणार नाहीत आणि त्याच्यावर मार्गही काढता येणार नाही, म्हणजे आपली प्रगती करता येणार नाही आणि आपल्या धम्माचं जे काही अशोक चक्र आहे ते गतिमान करता येणार नाही. म्हणून हे प्रश्न झाले पाहिजे. पण आता संविधानाने आम्हाला काय दिले, ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जात असताना मुळात आम्हाला हे माहिती असायला पाहिजे की संविधान काय आणि कशासाठी, म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाकडे नक्कीच उत्तराकडे जाता येऊ शकेल की संविधान काय, संविधान म्हणजे काय आणि संविधान कशासाठी, आपलं संविधान कशासाठी. मुळात संविधान तसं पाहिलं तर प्रत्येक देशाला आपलं आपलं संविधान असतं आणि ते सर्व संविधान ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो कायद्यामध्ये, कायदेशीर दृष्टिकोनातून किंवा राज्यशास्त्रामध्ये, त्या राज्यशास्त्राच्या अंतर्गत त्या सर्व सिस्टीमध्ये किंवा त्या डिसिप्लिनमध्ये, तर त्या संविधानाकडे आम्ही फक्त एक प्रशासन व्यवस्था चालवणारा दस्तऐवज असं म्हणून पाहत असतात, जो कायदेशीर असतो. पण मात्र आपल्या देशाचं संविधान या केवळ कायदेशीर दस्तावेज जो देशाचं प्रशासन व्यवस्था चालतो किंवा चालवतो एवढ्याशी सीमित नाही आहे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपलं संविधान एका सामाजिक क्रांतीची आस धरतं, त्याचा आग्रह धरतं. आणि म्हणूनच मी असा प्रश्न विचारला की इथे आपण संविधानाच्या नंतर 72 वर्षांनी जे आपल्याकडे आहे आणि अगोदर नव्हतं ते आपल्याला सर्व संविधानात दिलं, ही जी क्रांती आलेली आहे आज आपल्या सर्वांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये, हेच मला वाटतं आपल्या संविधानाचं एक स्वप्न होतं, संविधान निर्मात्यांचं स्वप्न होतं. तसं पाहिलं तर संविधान हे कोणत्याही देशाची शासन व्यवस्था मोटिवेट करणारे किंवा प्रचलित करणारे किंवा त्याला एक संचलित करणारी अशी एक यंत्रणा असते. आणि मी अगोदरच त्याच्यावर मुद्दाम सांगितलं कायदेशीर अर्थाने. परंतु मुळात संविधानाचं आणखी एक कार्य असतं की हे चालवण्यासाठी जे ऑर्गन्स असतात, जे शासनाचे 3 महत्त्वाचे अविभाज्य अशा प्रकारचे अंग असतात ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये कायदेमंडळ म्हणजे पार्लमेंट जे कायदे बनवतात, जे ते कायदे अंमलात आणतात किंवा एक्झिक्यूट करतात, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह किंवा गव्हर्नमेंट किंवा सरकार असं म्हणतो. आणि मग हे कायदेमंडळानं पास केलेले कायदे जे त्याचा अर्थबोध लावतात, इंटरप्रिटेशन करतात, ती न्यायव्यवस्था. खरं पाहिलं तर संविधानाचं हे मूळ काम असतं की हे 3 शासनाचे अंग प्रस्थापित केलं पाहिजे. पण त्याच्यासोबतच हे चालतील कसे, ह्याचं संचलन कसं होईल, ह्याचं तत्त्वज्ञान देणं हे सुद्धा संविधानाचं कार्य असतं. मला वाटतं विषय थोडासा अवघड आहे, परंतु इथे सामाजिक फ्रंटवर येत असताना, सामाजिक या मंचावर येत असताना मला ते जास्त आपल्या भाषेमध्ये करून दाखवावं लागेल, ते समजावून आपल्यासोबत मला चर्चा त्याची करावी लागेल, त्याशिवाय पुढे आपल्याला याचं उत्तर मिळणार नाही. हे 3 अंग चालवण्यानं आणि त्याचं प्रशासन करणं, ह्याचं तत्त्वज्ञान, नियम हे देणं हे संविधानाचं कार्य असतं कायदेशीर अर्थाने. पण मग आपल्या जर एवढंच असेल, केवळ संविधान हे 3 शासनाचे अंग प्रस्थापित करत असतील, ते संचलित करत असतील, तर मग आपल्याला इथे संविधान दिन किंवा संविधान गौरव दिन साजरा करण्याची गरज काय होती. ते शासनाचं काम असतं कदाचित, नाही का, ते त्यांच्या स्तरावर त्यांनी केलं असतं. पण इथे आम्ही इतक्या उत्साहाने हे चांगले पांढरे शुभ्र कपडे घालून तुम्ही निर्देश दिले होते, ज्याचं मला वाटतं आम्ही उल्लंघन केलं, त्याच्याबद्दल माफी मागतो मी. पण आपण हे कशासाठी करत आहोत, सारा उत्साह दाखवत आहोत आणि हा जल्लोष साजरा करत आहोत. मला वाटतं हे याचं कारण असं आहे की संविधान आपल्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. संविधान आपल्या प्रतिष्ठेनं जगण्याचा प्रश्न आहे. आणि संविधानामध्ये अशा काही बाबी तुम्हाला नक्की जाणवल्या आहेत आपल्या सर्वांना की आपण जे आहोत ते संविधानामुळं आहोत, आपलं जे अस्तित्व आहे ते संविधानामुळं आहे. म्हणजे बऱ्याचदा आमचे साहित्यिक मित्र मांडत असतात संविधानाला की खातो तो घास आणि घेतो तो श्वास,
बाबासाहेबांमुळं आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळं, हे खरं आहे अगदी. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला संविधानानं दिल्यात, त्याची उत्तरं आपण शोधणार आहेत नक्कीच, कायदेशीर अर्थाने सुद्धा. म्हणजे याचा अर्थ आपल्या संविधानाला त्या कायदेशीर ज्या व्याख्या असतात संविधानांच्या, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन फार असं मोठं महत्त्व आहे, जे मानवी मूल्यांच्यासाठी, मानवाधिकारांसाठी, मानवी प्रतिष्ठेसाठी, मानवी स्वातंत्र्यासाठी ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतील, नाही का, असं साधारणतः ह्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या संविधानाला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, आपल्या संविधानाला एक आर्थिक पार्श्वभूमी आहे, आपल्या संविधानाला एक राजकीय पार्श्वभूमी आहे. असं सर्व ह्यामधून मला वाटतं आपल्याला अपेक्षित होतं, किंवा तसा तो अर्थबोध यामधून निघतो. मग आता संविधानाने आपल्याला काय दिलं, तर संविधानाने आपल्याला 4 गोष्टी दिल्या, महत्त्वाच्या 4 गोष्टी दिल्या. आणि त्याच्यासोबतच संविधानाने आपल्याला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य भारत दिला. बघा, फार मोठं आहे. आता आपण जे प्रस्तावना वाचली सामूहिकरित्या, त्यामध्येच या प्रश्नाची उत्तरं आहेत. फक्त त्याला आपण उकल करत चालणार आहोत. थोड्याशा काही तरतुदी त्याच्यामध्ये आहेत का, काही वेगळे वेगळे कायदे आहेत का, त्या अनुषंगाने हे सुद्धा आपल्याला काही त्याचा विचार करता येऊ शकेल. म्हणजे आपल्याला सर्वांना आपला स्वतःचा असा वाटणारा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य भारत ह्या संविधानाने आपल्याला दिला. मुळात ज्यावेळेस संविधान आपण स्वीकृत केलं होतं 26 नोव्हेंबरला 1949 रोजी, 72 वर्षाच्या अगोदर, आपल्या संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांनी 3 शब्दामध्ये त्याचा उल्लेख केला होता. आणि कलम नंबर 1 मध्येच बाबासाहेबांनी म्हटलं होतं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी ए युनियन ऑफ स्टेट. म्हणजे भारत, आपण भारत आहोत, बाबासाहेब असं म्हणाले. आणि ते एक युनियन आहे. म्हणजे आता ते साऱ्या किचकट इंटरप्रिटेशनमध्ये मला जायचं नाही आहे आपल्यासोबत चर्चा करत असताना, परंतु 3 शब्द जे बाबासाहेबांनी या देशासाठी वापरले होते ते होते, पहिला जो सार्वभौम, आणि शेवटचे 2 म्हणजे ज्याला आपण लोकशाही गणराज्य. दुसरा आणि तिसरा शब्द जो आला समाजवादी धर्मनिरपेक्ष, हे शब्द 42व्या घटनादुरुस्तीने 1946-48 या काळामध्ये इंदिरा गांधींनी आणले, आपल्या संविधानामध्ये अमेंडमेंट करून आले. पंडित नेहरूंनी आपल्या देशाचं वर्णन असं केलं होतं संविधान सभेमध्ये, तो ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव मांडत असताना 13 डिसेंबर 1946 या दिवशी. आणि नेहरू असं म्हणाले होते की आपल्याला, म्हणजे संविधान सभेला, हा भारत सार्वभौम स्वतंत्र गणराज्य घडवायचं आहे. काय शब्द जरा लक्षात घ्या चांगले, सार्वभौम स्वतंत्र गणराज्य. आणि बाबासाहेब म्हणाले की ज्या अर्थी आपण सार्वभौम बनणार आहोत याचा अर्थ आपण स्वतंत्र असणारच आहोत. म्हणजे ते स्वतंत्र भारताला पुन्हा लिहिणं किंवा भारताला विषद करणं ह्याची काय गरज नाही. तिथे बाबासाहेबांनी लोकशाही भारत असला पाहिजे हा विचार मांडला होता, लोकशाही आणला त्यांनी, नवीन विचार आणला इथे लोकशाहीचा. अर्थात मग आपण ज्यावेळेस विचार केला की आम्हाला संविधानानं काय दिलं, तर आम्हाला संविधानाने लोकशाही दिली जी बाबासाहेबांना अपेक्षित होती. आणि कोणती लोकशाही बाबासाहेबांना अपेक्षित होती? मग ह्यामध्ये आपल्या सर्वांना सांगत असतात की लोकशाही, जी अब्राहम लिंकननी केलेली व्याख्या तुम्ही सांगता, सर्व लोकांनाही माहिती असते प्रचलित, की लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही. बाबासाहेबांना केवळ ही व्याख्या अपेक्षित नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात की लोकशाही म्हणजे एक असं सरकारची व्यवस्था आहे की ज्यामुळं व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये कोणताही रक्तपात न करता आमूलाग्र बदल घडून येतात, किंवा व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये क्रांती करणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. एवढा विचार त्याच्या मागे आहे. मग आता ज्यावेळेस आम्ही लोकशाहीमध्ये येतो, आणि आणखी बाबासाहेबांच्या या विचाराला दुजोरा त्यांनी जेव्हा संविधान सभेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ज्याला आपण राज्याची नीती निर्देशक तत्त्वे आपल्या 4थ्या भागामध्ये आहेत संविधानाच्या,
त्याच्यावर विचार मांडत असताना त्यांनी लोकशाहीच्या अनुषंगाने एक विचार मांडला होता आणखी एक महत्त्वाचा, आणि तो असा होता की आपल्याला या संविधानाच्या अंतर्गत जी बाबासाहेबांना अपेक्षित असणारी लोकशाही अशी होती खरं पाहिलं तर, की या संविधानामुळं आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये क्रांती झाली पाहिजे. पण त्यांनी आणखी त्याला जास्त डिटेलमध्ये मांडलं, जास्त सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला त्या भाषणामध्ये, आणि ते म्हणतात की आपल्याला सांसदीय लोकशाही या देशामध्ये आणायची आहे. आपलं एक स्वप्न होतं, आपलं हे स्वप्न होतं की एक इथे सामाजिक क्रांती येईल संविधानामुळं सामाजिक क्रांती येईल, हे स्वप्न घेऊन आपण चाललेलो होतो संविधान निर्माण करायला. मग ते स्वप्न आपलं पूर्णत्वास कसं जाईल हेही प्रश्न आपल्या समोर होते, आणि त्याचे अनेक मार्ग सुद्धा आपल्या समोर होते, हे सुद्धा मी आपल्याला सांगितलं पाहिजे. कोणते कोणते मार्ग होते, मग ते मार्ग चुकीचे होते का बरोबर होते, हे आणखी आपल्यासाठी वेगळे प्रश्न असतील. काही लोक त्याला चूक मानतील, काही लोक बरोबर मानतील, कारण संविधानाने आपल्याला डोकं चालवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्याला आपण सतसत विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य कलम नंबर 25 मध्ये आपल्याला असतं. पण मार्ग जे होते आपलं स्वप्न पूर्ण करण्याचे, क्रांती आणण्याचे आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये, ते होते एक तर महात्मा गांधींनी सांगितलं होतं की स्वराज पाहिजे, स्वराज, सेल्फ गव्हर्नन्स. आणि स्वराज त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं महात्मा गांधींनी. ज्यावेळेला संविधानावर चर्चा चालू होती देशामध्ये, त्यावेळेला महात्मा गांधी यांनी प्रस्तावना असलेलं त्यांच्या एका शिष्याकडून काँग्रेसच्या वर्किंग कमिटीकडे एक संविधानाचं प्रस्तावित काय प्रारूप असलं पाहिजे याचा प्रस्ताव पाठवलेला होता. परंतु देशामध्ये लवकरच काही सार्वत्रिक निवडणुका येणार होत्या, आणि मग तो गांधीजींचा जो प्रस्ताव होता, अर्थात आपल्याला माहिती आहे की काँग्रेस ही गांधीजींच्या आशीर्वादाखाली चाललेली अशा प्रकारची राजकीय पक्ष होता तो, आणि मग गांधीजींचा प्रस्ताव होता तरी तो काही काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने मान्य केलेला नव्हता. त्यामध्ये काय काय यंत्रणा होती हा फार मोठा आणखी सविस्तर विषय आहे. परंतु साधारणतः त्यांनी जे आपलं खेडं असतं, खेडं कसं स्वयंपूर्ण केलं पाहिजे आणि सर्वात जास्त स्वायत्ता कशी खेड्याला असली पाहिजे, आणि मग केंद्र जे असतं म्हणजे खेड्याच्या नंतर जिल्हा किंवा तालुका, जिल्हा, आपलं राज्य आणि मग केंद्र, पण त्यामध्ये सर्वात स्ट्रॉंग जर असेल, सर्वात जर काही सक्षम पॉवरफुल असेल तर ते व्हिलेज केलं पाहिजे, असा गांधीजींचा विचार होता. पण हा विचार पचनी पडला नाही काँग्रेसला, आणि बाबासाहेबांनी त्याच्यावर तर फार मोठा हल्ला चढवला होता या विचारावर. कारण त्यांची अशी धारणा होती की हे खेडे म्हणजे जातीचा बुजबुजाट असलेली डबके आहेत, आणि हे खरं होतं. जर असं संविधान या देशामध्ये आलं असतं तर मला वाटतं संविधानाच्या अगोदर आपली जशी स्थिती होती 70 वर्षाच्या अगोदर, त्यापेक्षाही आणखी कशी झाली असती याचा विचारही आपल्याला करता आला नसता. कारण गावाच्या हाती सत्ता आली असती, आणि गावं हे जातीवर चालतात, आणि जाती आपल्या जन्मावर मिळत असते, तुमच्या गुणवत्तेवर जात मिळत नाही, अशी ती एक स्थिती आली असते. म्हणून बाबासाहेबांनी त्याचा फार मोठा नंतरच्या याच्यामध्ये विचारार्थ थेरॉटिकली, फिलॉसॉफिकली किंवा ज्याला आपण तात्विक दृष्टिकोनातून विचार करत असताना विरोध केलेला होता. तो एक मार्ग आपल्यासमोर होता की काय खेडे स्वयंपूर्ण करून आपलं सामाजिक क्रांतीचं स्वप्न पूर्णत्वास जाईल का. दुसरा एक मार्ग आपल्याकडे होता गुड गव्हर्नन्स, ज्याला आपण सुराज असं म्हणतो. स्वराज आणि सुराज, स्वराज विरुद्ध सुराज असा एक विचार आला. मग गुड गव्हर्नन्स दिलं तर आपलं स्वप्न पूर्णत्वास जाईल का. अमेरिकेमध्ये जसं संविधान आहे अमेरिकेचं, ज्याला आपण फेडरल कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, ते जर भारतामध्ये पॅटर्न आणलं तर आपलं सामाजिक क्रांतीचं स्वप्न पूर्णत्वास जाईल. हा एक तिसरा मार्ग होता. आणि चौथा मार्ग आपल्यासोबत असा होता की काय ब्रिटनमध्ये जशी व्यवस्था आहे सांसदीय लोकशाहीची, ती जर या देशामध्ये आणली तर आपलं स्वप्न पूर्णत्वास जाईल का. हे अशा अनेक मार्ग आपण बघत होतो. बाबासाहेब त्याच्यावर अभ्यास करत होते, आणि त्यांनी अनुमान काढलं की आपल्याला अमेरिकेमधलं सरकारची गरज नाही आहे. कारण अमेरिकेमध्ये जसं स्ट्रक्चर असतं, त्यांची जी रचना असते, ते एकदा का सरकार निवडून आलं की त्यांना ते ठराविक काळापर्यंत कोणी खाली खेचू शकत नाही, म्हणजे ते स्टेबल असतं.
स्थिर अशा प्रकारचं सरकार असतंय. पण बाबासाहेब म्हणाले की स्थिर सरकारपेक्षा आम्हाला जबाबदार सरकार इथे आणायला पाहिजे, कारण आपलं स्वप्न उराशी बाळगून आपण आहोत की इथे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये लोकांच्या क्रांतिकारक बदल घडवायचे आहेत. तुम्ही जर 5 वर्ष खुर्चीमध्ये बसला, काम केलं नाही केलं तरी तुम्ही कोणालाही जबाबदार नाही. आज मात्र आपल्या संविधानामध्ये असं सरकार असू शकत नाही. त्यांना पार्लमेंटमध्ये त्याची उत्तरं द्यायची असतात आणि मग त्यांना निवडणुकीमध्ये लोकांना उत्तरं द्यायची असतात. ते जबाबदार सरकार असतं. ज्या दिवशी त्यांच्यावरचा विश्वास लोकांचा जाईल, संसदेमधल्या लोकसभेचा जाईल, त्या दिवशी त्यांना खुर्ची खाली करावी लागते. म्हणजे त्यांना जबाबदार मानून तुमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांती करण्यासाठी योजना करायच्या असतात, कायदे करायचे असतात, तरतुदी करायच्या असतात. हा एक मार्ग आपला होता. आणि मग आपण असं ठरवलं की जशी UK किंवा इंग्लंडमध्ये सांसदीय लोकशाही आहे तशी आपल्याला इथे आणायची, पण काही त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या परिस्थितीनुसार बदल करावे लागतील. आणि मग शेवटी असं ठरलं की आपल्याला बाबासाहेब म्हणाले की सांसदीय लोकशाही देशामध्ये आणायची आहे. आणि सांसदीय लोकशाही म्हणजे एक व्यक्ती एक मत एक मूल्य. बघा किती मोठा हा विचार होता. एक व्यक्ती एक मत एक मूल्य हा विचार कधी या देशामध्ये, जेव्हा की काही सन्माननीय अपवाद बुद्ध शासन नीतीचे सोडले, तर ते आपल्या ह्या देशाने कधीही ही व्यवस्था बघितली नव्हती. म्हणजे ती फार आपल्याला नवखी होती असं नाही, ती आपलीच होती. बुद्धाच्या काळामध्ये जे संघ चालायचे, जे व्यवस्था चालायची भिक्खू संघामध्ये, ती सांसदीय लोकशाही पद्धतीची होती असं बाबासाहेबांची धारणा होती. आणि त्याच्यावर त्यांचं कन्फर्म अशा प्रकारचं मत होता. मग तो मार्ग त्यांनी घेतला सांसदीय लोकशाहीचा. आणि मग असंच त्यांनी त्याचे पुढं विश्लेषण केलं की सांसदीय लोकशाही म्हणजे काय, तर सांसदीय लोकशाही म्हणजे आर्थिक लोकशाही, सांसदीय लोकशाही म्हणजे सामाजिक लोकशाही, सांसदीय लोकशाही म्हणजे राजकीय लोकशाही. आम्हाला तिन्ही लोकशाहीची गरज होती ज्या सांसदीय लोकशाहीमध्ये होत्या. ही गोष्ट आपल्याला संविधानानं दिली. आपल्याला सांसदीय लोकशाही दिली, ज्यामधून आता नागरिक म्हणून मी बोलतोय, आपला एक विशिष्ट जातीचा समूह किंवा एखाद्या विशिष्ट धर्माचा समूह यापर्यंतच केवळ संविधान विचार करू शकत नाही, संविधानाला मानणारा व्यक्ती विचार करू शकत नाही. आपल्याला आम्ही भारताचे लोक नागरिक हा विचार घेऊन चालावं लागतं. हा एक फार मोठा प्रगल्भ असा विस्तृत असलेला विषय घेऊन चालावं लागतं. केवळ आम्ही बाबासाहेबांना मानणारे किंवा आम्ही एखाद्या विशिष्ट जातीचे लोक ह्यांच्यासाठी हे संविधान आहे, तर हा गैरसमज आहे. हे सर्वांसाठी आहे, हे सर्व नागरिकांसाठी. आम्ही भारतीय नागरिकच दिले ते. आम्ही घोषणा केली ना, शेवटचं पहिलं वाक्य आणि शेवटचा जर शब्द बघितला तुम्ही, आम्ही भारतीय लोकांनी खाली आपण म्हटलं की स्वतःप्रत अर्पण करत आहोत. स्वतःप्रत इतका मोठा आपल्याला पॉवर दिला बाबासाहेबांनी की आपण हे संविधान निर्माण केलंय आणि आपल्यालाच आपण ते अर्पण करून घेतलेलं. हा चिरकाल चालणारा विचार आहे आणि तो एक इथून पुढे चालत राहणार आहे. जरी ते 72 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या मार्फत निर्माण केलं होतं, आपल्या मार्फत त्यांनी स्वीकारलं होतं, पण आज आम्ही स्वाभिमानानं म्हणतो की ते आम्ही भारतीय लोक आहोत ज्यांनी हा विचार मांडला, ज्यांनी हा स्वतःसाठी स्वीकृत केला होता. ही गोष्ट बाबासाहेबांनी दिली जी आम्ही करू शकतो, आम्ही भारतीय नागरिक म्हणून करू शकतो. तो एक आत्मसन्मानाचा विचार आला, तो एक आत्मस्वाभिमानाचा विचार आपण घेऊन पुढे आलो आणि तो एक लोकशाहीचा फार मोठा, मला वाटतं, आशयपूर्ण अशा प्रकारचा एक विचार असला पाहिजे. मी असं म्हणालो की आणखी 4 गोष्टी संविधानानं आपल्याला दिल्यात, ज्या ह्या प्रास्ताविकेमध्ये आपण अगोदरच मांडलेल्या आहेत. आणि त्या आहेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि हे फार सोपं अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आहे, पण गहन तेवढंच आहे. सोपी गोष्ट डोंगराएवढी, छोटी गोष्ट डोंगराएवढी अशा प्रकारचा विचार आहे. मग न्याय, कोणत्या प्रकारचा न्याय आपल्याला दिलेला आहे संविधानाने आणि त्याच्या काय काय तरतुदी आहेत, ते न्याय मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत, हा फार मोठा विषय त्याच्या पुढचा आहे. आणि मग नंतरचा विचार आहे की काय तो न्याय आपल्याला मिळालेला आहे. ह्या काही प्रश्नाचे उत्तर आपण बघितले तर आपल्या आणखी उत्तराकडे आपल्याला जाता येऊ शकेल प्रश्नाच्या. आणि ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये आणखी एक लॉजिकली सुद्धा आपण विचार केला पाहिजेत की ह्यामध्ये न्याय नंबर 1ला आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. न्याय नंबर 1 म्हणजे ह्या 4ही गोष्टीपैकी न्याय नंबर 1ला आहे. आणि न्यायामध्ये सामाजिक न्याय नंबर 1ला आहे, लक्षात घ्या. म्हणजे न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असं म्हटलं आपण.
ज्यावेळेला आपण न्यायाचा विचार करतो तर सामाजिक न्याय आम्हाला मिळाला पाहिजेत, आर्थिक न्याय आम्हाला मिळाला पाहिजेत. कारण लोकशाहीचं स्वप्न बाबासाहेबांचं हे होतं की आपल्या भारताच्या नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी व्यवस्था आपल्याला प्रस्थापित करायची, म्हणजे त्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय द्यावा लागेल. तशी तरतूद आपल्या संविधानामध्ये करावी लागेल. राजकीय न्याय तिसऱ्या नंबरला आहे. परंतु आज आज काय होऊ लागलेलं आहे गफलत, आम्ही राजकीय याच्या मागं जास्त लागलेलो आहोत आणि मग त्याच्यामध्ये फार मोठं हे रणकंदन होत असतंय. पण मात्र सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न येतात हे फार मोठे गंभीर असतात आपल्यासाठी. आपल्यासाठी म्हणजे आपल्या एखाद्या विशिष्ट वर्गासाठी, भारताच्या नागरिकांमध्ये जे वर्ग आहेत, मला वाटतं काही अपरिहार्यपणे आपल्याला हे विचार करावे लागतात. कारण ही सामाजिक रचना मी आणि तुम्ही निर्माण केलेली नाही, बाबासाहेबांनी निर्माण केलेली नाही. जातीव्यवस्थेची, धर्माची किंवा वर्णव्यवस्थेची ही पारंपरिक अशा प्रकारची हजारो वर्षापासूनची निर्माण केलेली व्यवस्था आहे. ते जर त्याचा दोष असेल तर त्यांना असेल, त्यांनी तो विचार मांडला, त्यांनी ती जात आणली इथे, त्यांना त्याचं वाईट वाटलं पाहिजेत. पण ह्या नागरिकांमधील काही विशेष समूह असे आहेत की त्यांना सामाजिक आणि आर्थिक न्यायाची नितांत गरज होती, संविधानापूर्वी होती. पण मात्र संविधानाच्या नंतर, संविधान बाबासाहेबांचा आल्यानंतर जे आमूलाग्र अशा प्रकारचे बदल घडले न्यायाच्या दृष्टिकोनातून सामाजिक, तर ते हे आपल्या समोर आहेत. इथे डॉक्टर साळवे सर तुमच्या समोर आहेत, म्हणजे अगदी बाबासाहेबांसारखे टाय कोट बुटामध्ये ते आहेत. ही आहे क्रांती सामाजिक आणि आर्थिक. हे आपण सर्व इथे स्वाभिमानाने जे बसलो आहोत, अगदी चांगलं प्रतिष्ठेने इथे, आणि आयोजकांनी आपल्या सर्वांचा सन्मान केला, ते आपल्या संविधानाचं फलित आहे. मला वाटतं संविधान आपल्या आयोजकांनी तुम्हाला सत्काराच्यामुळे केला की सारे भाषणं संपेपर्यंत थांबायचे तुम्हाला, ह्याच्यासाठी पण आपला सर्वांचा सत्कार झालेला आहे. पण एक जबाबदारी पण देत असतं आपलं संविधान. मला हे तर सांगायचं की एक संविधान आपल्याला काही जबाबदारी पण देतं, काही कर्तव्य पण देतं, तिथे मी तुम्हाला घेऊन जाईन. पण संविधानाने आपल्याला ही अशा प्रकारची सामाजिक न्यायाचा विचार दिला, त्यामधून आपला सामाजिक न्याय घडून आणला, आणि त्याच्यामुळेच मला वाटतं हे असे यशवंत वगैरे सारखे बंगले इथं उभे आहेत. हा हे सामाजिक न्यायाचा विषय, आर्थिक न्यायाचा विषय. म्हणजे एक विचार करा तुम्ही की संविधानाच्या अगोदर असं म्हणतात, म्हणजे म्हणतात म्हणल्यापेक्षा ते फॅक्ट आहेत इतिहासाचे, की अस्पृश्य वर्ग जे होते, अस्पृश्य लोक जे होते पेशवाईच्या काळामध्ये, त्यांच्या कमरेला झाडू होता नाही का, गळ्यात मडकं होतं वगैरे वगैरे, कपडे घालण्याचा अधिकार नव्हता, आणि सर्व गोष्टी ज्या होत्या आपल्या, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, रस्त्यावर चालण्याचा अधिकार नव्हता. इकडे जर तुम्ही गेलात खाली आपल्या कर्नाटकाच्या बाजूने, तर काही संशोधकांनी अशी मतं व्यक्त केलीत की जे तिथचे म्हणजे अस्पृश्यामधले जे धोबी समाज असतात तिकडे, वॉशरमॅन्स, त्यांना तर दिवसा घराच्या बाहेर निघण्याचा अधिकारच नव्हता. कारण इतके ते खालच्या जातीचे, खालच्या दर्जाचे मानण्यात आलेले होते, आणि ते जर बाहेर आले दिवसा तर ते कोणाला दिसले तरी त्यांचा धर्म विटाळणार होता, बाटणार होता. अशा प्रकारचं तो एक आपलं स्टेटस होता, आपला दर्जा होता. आज तुम्ही सांगा 72 वर्षानंतर हे सर्व गोष्टीपासून वंचित ठेवलेले जे लोक आहेत हे कुठं आहेत? आज कोणी औषधाला पण सापडणार नाही मला वाटतं. कदाचित आपले पूर्वज ते होते असं आपल्याला वाटतं, आणि आता जे आपलं जनरेशन आहे ह्या मुलांना तर कळणार पण नाही की आमचे आजोबा म्हणजे ढोरं काढायचे आणि त्यांचा बाट धरायचे. जेव्हा आम्ही बघतो आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी येतात तर त्यांना जातच माहीत नाही, अनेक लोकांना असं असतं. कारण आता सरकारी व्यवस्था आहे, तुम्हाला लिहावं लागतं अर्जामध्ये जात काय, धर्म काय. आणि एक चांगली गोष्ट आहे की त्यांना खरंच अनेक लोकांना जात म्हणजे काय हाच माहीत नाही प्रश्न. मला वाटतं इथून पुढे आपल्या संविधानाचा विचार तिथेच पक्का झाला की आम्ही जातीचे चटके खाल्ले तरीसुद्धा जात विसरून गेलो. त्याचं कारण आहे की आज आम्ही त्या सर्वांसारखे, त्यांच्यासारखे जे आपल्याला आपली पिळवणूक करणारे समूह होते धार्मिक दृष्टिकोनातून, जातीय दृष्टिकोनातून, त्यांच्यासारखेच आपण समानतेनं, प्रतिष्ठेनं वागत असतो, राहत असतो, आणि ते सर्व दर्जा आपल्याला बाबासाहेबांच्या संविधानाने प्रदान केला. हे आपलं त्या प्रश्नाचं आणखी उत्तर होतं. ह्याच्या तरतुदी आहेत आपल्या संविधानामध्ये. हे डायरेक्ट इफेक्ट सांगितला, मी त्याचा परिणाम सांगितला, कार्यकारण भाव जो असतो बुद्धाच्या विचारामध्ये, की त्याचं कारण काय होतं. मग संविधानामध्ये ह्या तरतुदी आल्या कुठं? आपण संविधानाचा जर अभ्यास केला न्यायाच्या दृष्टिकोनातून, या सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टिकोनातून, तर ह्याच्यातले अनेक कलम तुम्हाला सांगता येतील. पण खास करून 15 आणि 16 नंबरचं जर कलम बघितलं आपण,
जसं तुम्ही आता आरक्षणाचे जनक म्हणाला शाहू महाराज, ते शाहू महाराजांच्या त्या कायद्यामधले कायदे जे न्यायाचे कायदे होते. आणि एक आपल्याला मी डॉक्टर शाहू महाराज असं म्हणालो होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आपण सारेच म्हणतो. पण छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळेला आरक्षणाचा कायदा आणला होता, त्या कायद्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना जगविख्यात असलेल्या केम्ब्रिज विद्यापीठाने LLD डिग्री दिली होती 1903 मध्ये. ही वॉज ए डॉक्टर ऑफ लॉ. बाबासाहेबांना तीच डिग्री भारताचं संविधान लिहिल्यानंतर त्यांच्या कोलंबिया विद्यापीठाने दिली होती. म्हणजे असा तो इथे, म्हणजे बाबासाहेबांच्या काही दशका अगोदर छत्रपती शाहू महाराज डॉक्टर ऑफ लॉ होते. लक्षात घ्या किती विचार, किती शाहू महाराजांचं ती दूरदृष्टी असली पाहिजे. जे संविधानामध्ये बाबासाहेबांनी 1950ला म्हणजे 1946 पासून ते 50च्या दरम्यान या गोष्टी आल्या आणि शाहू महाराजांनी ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून दिलेल्या होत्या. म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा तो विचार जर बघितला, न्यायाचा आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आणलेला कलम नंबर 15(4) आणि 16(4) मध्ये आरक्षण, ज्याच्यामध्ये आपल्याला नोकऱ्या लागल्या, सामाजिक दृष्टिकोनातले प्रश्न होते. 15 मध्ये सामाजिक न्यायाचा विचार आहे आणि 16(4) मध्ये आर्थिक न्यायाचा विचार आहे, ज्याच्यामधून आपल्याला नोकरी मिळते, आर्थिक सोबतता आपली होते, तो विचार आहे. ते करत असताना बाबासाहेबांनीच त्यांना एक डायरेक्शन दिलं संविधानामध्ये, समतेच्या खाली येत असताना तरतूद आपण, कारण न्याय व्हायचा असेल तर समता महत्त्वाची असते. समतेशिवाय न्याय असूच शकत नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आपण सारे वेगळे आणि आपल्या सर्वांना न्याय मिळेल, असं नाही होऊ शकत. आपण ज्यावेळेस सर्व समान असतो त्याच वेळेला आपल्यासोबत न्याय होत असतो, अदरवाईज न्याय होऊ शकत नाही. आणि तो सर्व समानतेचा जो विचार होता, म्हणजे कोणत्याही नोकऱ्या देत असताना सरकारी ज्या नोकऱ्या असतात, अर्थात ज्याला आपण पब्लिक एम्प्लॉयमेंट असं म्हणत असतो, आणि सामाजिक दृष्टिकोनातून जे सर्व सार्वजनिक अशा प्रकारच्या बाबी असतात, ज्याच्यामध्ये शिक्षण असेल, तुमचे सर्व रस्ते असतील, सर्व शासनाच्या व्यवस्था असतील आणि त्या सर्व योजना असतील, ह्याचा लाभ देत असताना नागरिकांमध्ये, कोणत्याही नागरिकांमध्ये केवळ जात, धर्म, त्याचं लिंग, त्याचं भाषा काय आहे ह्याच्यावर त्याच्याशी भेदभाव करता येणार नाही. हे मॅन्डेट आहेत आपल्या संविधानाने आपल्याला हा न्यायाचा आणि समानतेचा अधिकार दिला. अधिकार आहे तो, लक्षात घ्या. आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी मिळत आल्या, सर्व भारतीय नागरिकांना मिळत आल्या. आणि ही गोष्ट मला वाटतं संविधानाने आपल्याला दिलेली आहे की आपल्याला न्यायाचा अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे. ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्यासोबत अन्याय झालेला आहे, त्या व्यक्तीला न्याय मागण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 32व्या कलमामध्ये आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला असं वाटलं की माझ्यासोबत अन्याय झाला, तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये त्यासाठी याचिका दाखल करू शकता गव्हर्नमेंटच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध, किंवा 226व्या कलमामध्ये हायकोर्टामध्ये आपण याचिका दाखल करू शकतो, कारण माझ्यासोबत अन्याय झालेला आहे असं मानून. आपले मूलभूत अधिकार गेलेत न्यायाचे आणि समानतेचे किंवा समतेचे. ह्यासोबतच आपल्याला स्वातंत्र्य संविधानानं प्रदान केले. पहिल्यांदाच संविधानाच्या अगोदर आपल्याला काही स्वातंत्र्य नव्हते. म्हणजे मी तर हे म्हणेन की संविधान आल्यानंतर सुद्धा जोपर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्ट येत नाही तोपर्यंत काही आपल्याला स्वातंत्र्य होते असं मानता येत नाही. आणि ॲट्रॉसिटी कायदा आल्यानंतर सुद्धा अनेक गावामध्ये हे घरं जळल्या जातात, दगडफेक होतातच, नाही का. म्हणजे हे आपल्या सर्व पॅन्थरचे कार्यकर्ते आहेत जुने, आता ते कोणत्या वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील, परंतु तो एक विचार ते घेऊन आहे, तो एक अनुभव त्यांनी घेतलेला आहे की म्हणूनच ते पॅन्थर झाले होते की हे गावामध्ये संविधान आल्यानंतर सुद्धा आमच्यासोबत न्याय होऊ देत नाही, आम्हाला स्वातंत्र्याचा फायदा होऊ देत नाहीत किंवा समानतेनं वागणूक येत नाही सामाजिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून. म्हणूनच पॅन्थरचा उदय होऊ शकतो. त्या सर्व मार्ग आपल्याला बाबासाहेबांनी दिलेत त्याच्यामधून, कायदेशीर दृष्टिकोनातून. मग ज्यावेळेला आपण हे सारे विचार करतो, गांभीर्यानं जर जास्त आपण विचार केलं तर संविधान आपल्याला सर्व गोष्टी देत आहे. आपल्याला स्वातंत्र्य प्रदान केली संविधान आल्यानंतरच. म्हणजे आता आज बऱ्याचदा नाही का हे सारे 2014 मध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळालं वगैरे वगैरे हे वाद तुम्ही आता ऐकले असतील. हां, असे काहीतरी ऐकले असतील. पण आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळालं हे सर्व जे बघितलं आपण, आणि कोणते स्वातंत्र्य आपल्याला मिळाले तर आम्हाला मेन म्हणजे लोकशाहीमध्ये आपण माणसं असून सुद्धा, मानव असून सुद्धा ज्यावेळेस संविधान नव्हतं त्या काळातला आपण विचार करतो की आम्हाला चालण्याचा अधिकार नव्हता,
आम्हाला निसर्गाने जीभ दिली, तोंड दिलं, आपल्याला बोलण्याचा अधिकार नव्हता. आम्हाला हात दिलेले आहेत निसर्गाने, आपल्याला कोणत्याही प्रकारचं आपल्या ॲबिलिटीप्रमाणे मेरिटप्रमाणे काम करण्याचा अधिकार नव्हता. आपल्याला आपल्या सर्व कौशल्य वापरण्याचा अधिकार नव्हता. कोणते विशिष्ट अशा प्रकारचे विचार मांडण्याचा अधिकार नव्हता. ते विचार व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे सर्व अभिव्यक्ती, भाषण, श्रद्धा, उपासना जसं आपण म्हणतो ते आपल्यासाठी काही गोष्टी नव्हत्या. काही लोकांना तर ह्या व्यवस्थेने मानव नाहीत असं म्हणूनच फेकून दिलं होतं त्या सर्व गावाच्या बाहेरच होते सारे आउटस्कर्ट सर्व लोक, जे कधी माणसं म्हणून जगलेच नाही. आणि त्यांना कधी जाणीव झालीच नाही. जोपर्यंत बाबासाहेब आले नाही तोपर्यंत त्यांना जाणीव झालीच नाही की आम्ही माणसं आहोत म्हणून. तर बाबासाहेबांनी ही चेतना त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. बाबासाहेबांनी ही संवेदना त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. आणि पुढं बाबासाहेबांचा विचार हा संविधानामध्ये आला. संविधान इथून पुढे हजारो वर्षे ती चेतना त्यांच्या मनामध्ये तेवत ठेवेल की आम्ही माणसं आहोत आणि आम्हाला मानवाचे अधिकार हे आम्हाला आहेत. आम्ही त्यासाठी एलिजिबल आहोत, त्यासाठी पात्र आहोत. संविधानाच्या अगोदर ह्या गोष्टी नव्हत्या. संविधानाच्या अगोदर ह्या गोष्टी नव्हत्या. इच्छा अनेक समाजाला नव्हत्या, स्त्रियांना नव्हत्या. म्हणजे बघा, काही आपल्या सामाजिक रचनेमध्ये हे अस्पृश्य, शूद्र, अतिशूद्र आणि त्याच्यामधले मग हे फारच खालच्या ज्या जमाती होत्या, ज्या हायब्रिड कास्ट मानल्या जातात. मनुस्मृतीमध्ये 28 प्रकारच्या हायब्रिड जाती मानलेल्या आहेत म्हणून. आणि ते सर्व तर चांडाळच आहेत. ते म्हणजे इतके पोल्युटेड असतात, इतके, ज्याला पोल्युटेड म्हणजे मराठीमध्ये त्यांचा विटाळास पात्र अभद्र अशा प्रकारच्या जाती मानल्यात त्या सर्व. कारण ते हायब्रिड आहेत. या जातीत बायको, त्या जातीचा नवरा, ह्याच्यातून ते असे पैदाइश झालेले त्यांनी मांडले. आणि त्याला आपण असं म्हणू की ते सर्व निषिद्ध अशा प्रकारच्या जाती मांडल्या. पण काय ते मानव नाही आहेत का? आज संविधान आल्यानंतर त्यांची फारच कठीण परिस्थिती. आणि मग त्याच्यातलं जर स्त्रियांचा विचार केला आम्ही, स्त्रिया आपल्या समाजातला 50% म्हणजे 50% एवढं मोठं पॉप्युलेशन आपलं आहे. आणि मग त्यांच्यासोबत काय न्याय झाला होता? त्यांच्यासोबत कोणत्या समानतेचं धोरणं आपली होती संविधानाच्या अगोदर? तर हे आपल्याला फारच गंभीर चित्र या देशाचं किंवा आपल्या समाजाचं होतं, हे लक्षात येईल. त्यांना तर अगदी आपले जसे ज्याला आपण एखादी वस्तू म्हणतो, प्रॉपर्टी नाही का, म्हणून जे आपल्या मनुस्मृतीमध्ये लिहूनच ठेवलं तर अशा अनेक गोष्टी की न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति, नाही का, स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकारच नाही राहत. आणि स्त्रीला कोणत्या प्रकारच्या मग स्त्रीचा दर्जा असतो वगैरे साऱ्या गोष्टी त्यांनी मांडल्या त्यामध्ये. ती एखाद्या पशुसारखी असते. शूद्र आणि स्त्री सारखे असतात. ते कोणत्याही संपत्तीला पात्र नसतात, ते कोणत्याही शिक्षणाला पात्र नसतात, कोणत्याच गोष्टीला पात्र नसतात, असा तो कायदा होता. आज मात्र आम्ही संविधान आल्यानंतर आजचं जर चित्र बघितलं आपण 72 वर्षानंतर, तर आपले जे महामहिम राष्ट्रपती या देशाचे आहेत ते एखाद्या अशा विशिष्ट समाजामधून आलेले आहेत की ज्यांना कधीही हे मानवाधिकार नाकारलेले होते. एक स्त्री सुद्धा या देशाची पंतप्रधान पण झाली, राष्ट्रपती पण झाली, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा झाले. ह्या गोष्टी संविधानाने आम्हाला दिल्या. हा न्याय संविधानाने आमच्यासोबत केला. म्हणजे या वंचित घटकातला व्यक्ती, ज्याला कुठेच मानव म्हणून उभं राहायचा अधिकार नव्हता, तो व्यक्ती तिथे दिल्लीमध्ये जिथे केवळ राजा बसतो, जिथे केवळ अगोदर आपला गव्हर्नर जनरल बसत होता, तिथे त्या समाजातला व्यक्ती पोहोचवला. ते संविधानाने आम्हाला दिला. तो संविधानाने मार्ग आम्हाला कायदेशीर दिला. ह्यासोबतच समानतेचा जर प्रश्न घेतला आपण, फारच ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. म्हणजे क्रांती कशी आणायची, सामाजिक क्रांती का म्हटलं आपण, तुमच्या लक्षात येईल हे की ह्या गोष्टी कधी नव्हत्याच हजारो वर्षापर्यंत. आणि ह्या संविधान आल्यानंतरच्याच सर्व बाबी आहेत. 2500 वर्षामध्ये त्या अशोकांच्या काळामध्ये बुद्धांच्या नीतीमध्ये ह्या गोष्टी होत्या, पण त्यानंतर ह्या सर्व लोप पावल्या. आणि मग ते विसरून गेलो आपण की कारण आपली भेदाभेद नीती आली, जातीभेद झाले, वर्णभेद झाले, आणि त्याच्यामध्ये हे लोक अनेक वंचित राहिले, न्यायापासून वंचित राहिले होते. आपल्याला ह्या घटकांना कोणत्याही प्रकारचे संधी नाकारण्यात आल्या होत्या. संधी आणि दर्जा नाही का, याच्यावर आपण बोललो विशेष करून, खास करून की सामाजिक दृष्टिकोनातून किंवा एक व्यक्ती म्हणून समानता जी असते. आज संविधानामध्ये आपण वाचलं कशाची समानता आपल्याला पाहिजे, दर्जा आणि संधीची समानता. दर्जा म्हणजे एक माणूस म्हणून, आता एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी येतील. म्हणजे लोकशाहीमध्ये
आपल्याला हे माहिती आहे का, म्हणजे आता जे प्रकरणं झाले का नाही, टी व्हीवर जे दररोज बघतो आपण मागच्या 2-3 महिन्यापासून, की एखाद्या विशिष्ट व्यक्तीला अरेस्ट झाल्यानंतर, त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर आणि एखाद्या सामान्य व्यक्तीवर कारवाई झाल्यानंतर दोघांनाही तिथेच शेवटी